म्हात्रे, काय हो? काय बोलू कळत नाहीये मला. का काय प्रॉब्लेम झालाय का? तुम्ही सगळ्याच आलायत. म्हात्रे, प्रियाला तुमची मदत हवी आहे. मदत माझी? काय हो? ऍक्च्युली माझे हे पेपर्स तुमच्याकडे ठेवायचे होते. ठेवतो ना. कसले पेपर्स आहेत? डिवोर्सचे. अहो मॅडम, काय बोलताय तुम्ही? नवरा बायको मध्ये भांडणं होतच असतात म्हणून लगेच असं नातं तोडून टाकायचं नसतं. हे मला समजते हो. हेच मी सतत माझ्या नवऱ्याला समजावत असते, पण तो ऐकतच नाही. त्याला डिवोर्स हवाच आहे. तुम्हाला लहान लहान मुलं आहेत, काय वाटेल त्यांना हे कळलं तर? मुलं आता शाळेत जातात. डिवोर्स वगैरे समजण्या इतकी मोठी झाली आहेत ती. पण हे पेपर जर त्यांच्या हातात आताच पडले ना तर खूप घोळ होईल. म्हणूनच मी तुमच्याकडे देते ठेवायला हे पेपर. मला लागतील तेव्हा हे पेपर्स मी तुमच्याकडून परत घेईन, पण तोपर्यंत मुलांना काही कळता कामा नाही यातलं. नाही चालेल, ठेवतो मी. पण म्हणजे माझ्याकडे का ठेवताय? त्यांच्यापैकी कोणाकडे ठेवलं असतं तरी चाललं असतं. जुन्या मैत्रिणी आहेत ना तुमच्या त्या. म्हात्रे, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. पटतंय मला, पण मी नाही ठेवू शकतो. अहो, घरोघरी मातीच्या चुली. माझ्याच घरी काही कमी प्रॉब्लेम आहेत का? आणि उगाच ते पेपर्स मी माझ्या घरी ठेवेल आणि माझ्याच घरी काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा, म्हणून आम्ही नाही म्हटलो. मोहन, आम्हाला माहित आहे शोभाचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून आम्ही तुझं नाव सुचवलं. पण तुम्हालाही जमणार नसेल तर बघते मी काय करायचं ते. नाही 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 नाही, अहो काळजी करू नका, मी ठेवतो पेपर्स. पण तुम्ही प्लीज तुमच्या नवऱ्याला समजवण्याचा एकदा प्रयत्न करा. ते तर चालूच आहे. बघू आता कधी यश येते ते. अरे ए मोन्या, काय रे, काय झालं? अरे काय झालं का? काय झालं? चाळीत पूजा आहे, काम कोण करणार? हा हा, अरे केवढी काम आहेत. अरे मी अध्यक्ष आहे म्हणून सगळं काय मीच करायचं काय? नाही नाही, मी येतो ना, करतो ना. मी कधी नाही म्हटलं. जरा स्कूटर ते सामान वरती येतो. जा जा, लवकर जा आणि लवकर ये. मला कालात तुम्ही? हो हो हो. मी चहा करते तुमच्यासाठी. नाही नाही, चहा नका करू, मला लगेच जायचंय. अहो, चहा करायला किती वेळ लागतो? लगेच करते. अहो म्हणून नाही, त्या चाळीत पूजा आहे. समीर खाली तयारी करतोय. तो म्हणाला मदतीला ये, म्हणून जरा खाली जातो पटकन. हे काय? हा, हे घटस्फोटाचे पेपर्स आहेत. पोटाचे पेपर म्हणजे? अच्छा, पेपर फुटतो तर याला म्हणतात का? पेपर फुटतो तो परीक्षेचा पेपर असतो ना, तो फुटतो. हे म्हणजे काय तुम्हाला सांगू? हा, आमच्यात जर का नवरा बायकोला वेगळं व्हायचं असेल ना तर या कायद्याचे पेपर असतात, त्याच्यावर सही करायला लागते. मला कसं माहिती नाही. काय? थांबा. मोन्या, ए मोन्या. अहो समीर बोलवतोय, मी जातो खाली. हा अहो, मालक मी पण येते. थांबा. हा, चल. ये, तुला देते मी सुई. आहे तिला सांगते ना. अगं भानू, आहे नाही. तिच्या आणि आमच्या ह्यांच्या पायाला नुसती भिंगरी लागलेली असते, जरा म्हणून घरात राहत नाही. देताय ना सुई? हो, देते. हे तुम्हीच द्या, कारण तुमच्या परवानगीशिवाय या घरात सुई पण हलत नाही. झालं तुझं? देते, थांब. हा, ही बघ, मिळाली. घे. वहिनी, याने कसं स्वेटर विणायचं? स्वेटर? अगं मग उलन सुई सांगायची ना. आणि आता कशाला हवी तुला? वहिनी, थंडीचा महिना आलाय, माझ्या बाबूसाठी राहुलसाठी स्वेटर विणायचंय. देवा, आधीने सांगता ती कुठे शोधू मी? काय पण ना. वहिनी, त्यांचे असतील का? मोहन दादाचे? काय झालं? नाही, काही नाही. अगं बोल ना. वहिनी, मोहन दादा तुम्हाला घटस्फोट देणार आहेत. काय? घटस्फोटाची कागदपत्र आहे ती. काय रे मोन्या,
काय केलंयस? मलाच माहित नाही मी काय केलं, काय माहित. मला तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. अहो पण काय झालं शोभा? शुभे, काय केलं मास्टर याने? घटस्फोट हवाय ना तुला? काय? वा, छान हा मास्टर द्या. शेवटी तुझं खरं रूप ना सगळ्यांसमोर आलंच ना. बघ, मला माहिती होतं रे, हे कधीतरी होणार, काहीतरी घडणार. म्हणून तर शोभेला सांगत होते मी, नवऱ्यावर लक्ष ठेव. नाही, नवऱ्यावर अंधा विश्वास ना. नवरा बाहेर शेण खातोय, लफडी करतोय, पण आपण त्याला काहीच बोलायचं नाही, बरोबर? त्याचे हे परिणाम. ओ मावशी, उगीच त्यांच्या मनात काय बी भरवू नका. तू गप ग. हे सगळं जे ना तुझ्यामुळे होते, माहिती आहे ना मला. माझ्या लेकीशी घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्न करणार आहे ना मास्टरड्या. तुम्हा दोघांची नाटकं कळतात मला. काय? ओ मावशी ओ, अहो काहीतरी काय बोलताय? बघा ना, तुम्ही यांचं ऐकू नका. अहो तुम्ही शांत राहा ना, तुम्ही गैरसमज करून घेताय. मोन्या मोन्या असं करशील ना तर जीव घेणं मी तुझा. अरे पण मी काय? तू गप रे, एक शब्द बोल नकोस. आणि तू कसं रे माझ्या लेकीला घटस्फोट देतोस? हा, माझ्या लेकीनेच तुला घटस्फोट द्यायला हवा. तुझ्याशी लग्न करून माझ्या लेकीच्या आयुष्याची वाट लागलेली आहे. फसवलंस तू तिला, फसवलंस. असं काही नाहीये शोभा, तू प्लीज माझं ऐकून घे. काही बोलायचं नाही मला. आई बरोबर बोलते. हं? तुझं बाहेर लपड आहे म्हणून हे सगळं करतोयस ना? अगं बाहेर नाही, समोर समोर. ही बघ भानू, तिच्याशीच लपड आहे त्याच. ओ मावशी, तुम्ही भानूला मध्ये नका घेऊ. तू गप रे. बरोबर बोलतोय मावशी तू. हे एखाद्या बाई विरुद्ध पुराव्याशिवाय बोलणं चुकीचं आहे मावशी. हे बघा, भानूला आम्ही चांगलं ओळखतो, ती असं नाही करणार. हा, मधल्या, तुझी अक्कल ना तुझ्या त्या देहापुरतीच ठेव, मला नको शिकूस. 4 पावसाळे जास्त बघितलेत मी. कोण चांगलं कोण कसं चांगलं माहितीये मला. अहो मी बोलू का जरा? मला नको बोलस, बायकोला बोल. शोभा, शोभा यातनं काही खरं नाहीये. तुला असं का वाटतंय मी तुला घटस्फोट देतोय? कुणी सांगितलं का काही तुला? कुणी कशाला बोलायला हवं? मी स्वतः घटस्फोटाचे कागद बघितलेत. अंजे साक्षीदार आहे. दादा बघितलंय ना मी, तुम्ही असं वागायला वाटलं नव्हतं. अरे ए मोन्या ए, अरे एवढ्या सोन्यासारख्या वहिनी आहेत आमच्या, हा? तरी पण तुला लाज नाही वाटली बाहेर अफेअर करताना? नाही नाही, बाहेर नाही, या भावने सोबतच. तुम्ही प्लीज भानूला मध्ये नका घेऊ. ए भानुच्या गप. ए मोन्या ए, अरे काय बायको मिळाली तुला, हा? शांत, समंजस. कधी तोंडवर करून बोलल्यात का वहिनी तुझ्याशी, हा? बोलल्यात का? नाहीतर काय, कुणाच्या अध्यात ना मध्यात त्या बऱ्या आणि त्यांचा तो टीव्ही बरा. हा. मोने मला सांग, तुला कधी त्या ओरडले? हा, नाही. तुम्ही माझ्या बाजूने बोलताय की माझ्या विरोधात? वहिनी वेळ होत का तुमच्या विरोधात बोलायला, हा? पण चूक ह्याची असताना आम्ही ह्याच्या बाजूने का बोलायचं, हा. हा? का बोलायचं? पण माझी काही चूक नाहीये, ऐकून तर घ्या. हे पेपर माझे नाहीयेत, हे पेपर मला. एक शब्द बोल नकोस. तू आधी मला ती बाई दाखव जिच्यासाठी तू मला सोडतोय. अगं मी सांगते ना, ही. तुम्ही भानूला नका आणू मध्ये. ए भानू गप. अगं खरंच सांगतो, ते पेपर्स नाहीयेत माझे. हो, मग कोणाचे आहेत? माझ्या ऑफिस मधल्या बाईंचे आहेत. बघितलं, ऑफिस मधल्या बाईचे आहेत. आणि तुम्ही उगाच भानूला बदनाम करताय. अच्छा, म्हणजे ऑफिस मधलं लफड आहे म्हणून तू सकाळी लवकर घाई करायचा ऑफिस मध्ये जायला. अगं असं नाहीये शोभा.
मालक तुम्ही थांबा. ताई माझं ऐकून तर घ्या तू. तू बोलू नकोस का भानू, मी ह्याला आता सोडणार नाही, लक्षात ठेव. थांबा जरा थांबा. ऑफिस मधल्या बाईने तुम्हाला पेपर दिलेत. हो मग त्या पेपरवर तिच्या नवऱ्याचं आणि तिचं नाव असणार. हो थांबा मी पेपर ए तू थांब इथेच, काही द्यायची गरज नाही. म्हणजे जा पेपर घेऊन ये. मोने मोन्या, तुझं नाव फक्त असू दे त्याच्यात, नाही तुला वर पोचवलं ना तर बघ. अरे लाज वाटते का? लाज वाटते का असं वागायला? अरे कसली लाज, लाज विकून खाल्लीये याने. बघतोय बघ कसा, डोळे काढून हातात दे ना, असा बघू नकोस. त्याला काही फरक पडणार नाही रे. ओ शांत बसा. अंजली ताई पेपर आणतायत ना, तोपर्यंत कोणी बी मालकांना काय बी नाही बोलायचं. हे का बोलायचं नाही ग? आणि गप्पा बसायला सांगणार आहे तू कोण? हा, एकतर माझ्या पोरीच्या आयुष्याची बर्बादी केली यांनी. हा, याला सोडणार नाही मी. रस्त्यावर आणणार, तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही मी याला. आता तरी कुठे ठेवली? तो बाप माझा ऐकून आता काही ऐकणार नाही. जे काय बोलायचंय ना ते पेपर बघितल्यावर. आले पेपर. वाच ग वाच. आता सगळ्यांना कळलं. वाच. वाच. आता आपली नाव आहेत. म्हणजे तू मला घटस्फोट देतोय? अंजू काहीतरी काय बोलते, मी कशाला असं करेन? तुला कोणीतरी दुसरी आवडली असेल म्हणून करत असशील असं तू. अग नाही ग पिल्लू, असं काय बोलू नको. वहिनी पेपर द्या. बघू. आमची नावं घटस्फोट देताय तुम्ही मला? नाही नाही बहिणी, आमची नाव आहेत. अगं हे बघ, आमची नाव आहेत. काय चालवलंय काय तुम्ही? हा, काय चुकलं माझं? माधुरी वहिनी एक मिनिट थांबा. पेपर द्या माझ्याकडे. अरे असं काय करताय तुम्ही? मोन्या, यात तुझं आणि शोभा वहिनीचं नाव आहे. बघितलं मी सांगत होते ना हे घटस्फोट देतात म्हणून. बघा आहे ना पेपरवर नाव आहे. बघितलं ना आमच्याच बैलाने शेण खाल्ले. शेण नाही, माती खाल्ली, माती. सगळं संपलं. तुझी आई ना अजून जिवंत आहे. तेव्हा मेल्याला ना मी सोडणार नाही. मग तुला कोर्टातच केसते कशी. ऐका मग. अगं तिकडे कुठे घर बंद मित्र म्हणून घ्यायची लाज वाटते मला. पण बाबू, त्यात तर आपली नावं होती ना? मला पण तेच कळत नाहीये, आपली नावं कशी काय आली त्याच्यात? नाही काय ते अगं ते या प्रकारामुळे तुम्ही घाबरलाय ना, म्हणून असं वाटलं असेल. हे मेंटल असतं सगळं, ते सायकोलॉजीचं असतं. हे मध्ये नाही चल, याच्यामुळे आपल्या संसाराची वाट लागली. यार मी काय ग बस तू. चला संशय घेतो कशाला तुला भेटतो. का केलं तुम्ही असं? आता शोभाला काय उत्तर देऊ मी? मला सॉरी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी असं समजा ठीक करते. नाही तुम्ही काय करू नका, मी बघतो काय करायचं ते. थांबा. त्याच्याशी लग्न लावून देऊन तुझं ना मी आयुष्य बर्बादच केले.
त्याच्यातून आता मीच मोकळी करते तुला. शी पोटगी चांगली भरगच वसूल करीन ना त्याच्याकडून, बघच तू. तुमची दोघांची हिंमत कशी झाली रे इथे यायची? शोभाशी थोडं बोलायचं होतं. बोलायचंय? आता जे काय बोलायचं ना ते कोर्टात बोलायचं. ऐक शोभा, माझं जर ऐकून घे. या पेपर मधली नावं आहेत ना ती. अगो बाई, बघितलं शोभे? हा, नुसत्या आवाजावर गप्प झाला तो. कसं मुठीत ठेवलंय बघ तिने त्याला. आणा ते पेपर आण इकडे, आण. हा पुरावा आहे आपल्याकडे. तुझ्या नकळत त्यांनी हे घटस्फोटाचे पेपर तयार केले आणि नोटीस पाठवली तुला. या पेपरमुळे मास्टरड्या माझ्या पोरीला किती त्रास झालाय माहितीये? त्याची शिक्षा तर तुला होणारच. पण तुझं पण नाव आहे ना याच्यात? बघ बघ तू बघ. विनायक गायकवाड. विनायक गायकवाड, प्रिया गायकवाड. हो, म्हणजे प्रिया मॅडम आमच्या बुटीक मधल्या. त्यांचे घटस्फोटाचे पेपर्स आहेत ते. त्यांच्या मुलांच्या नजरेस पडून नयेत ना म्हणून माझ्याकडे ठेवायला दिले होते ते. खोटं खोटं खोटं, हे सगळं खोटं बोलतोय. यानेच नाव बदलले असतील. असं कसं? त्याला येण लागतं नाव बदलायला. ते काय असं लगेच बदलता येतं का की 2 मिनिटात नाव खोडलं आणि नवीन नाव आलं ते? मग समीने मगाशी कशी काय यांची नावं वाचली? अहो, जसं अंजली ताई आणि माधुरी ताईंना ना त्यांच्या संसाराच्या टेन्शनमुळे भास झाला ना, तसंच समीर साहेबांनी मी झाला मालक आणि शोभाताईंबद्दल. ते चांगले मित्र आहेत एकमेकांचे. तू खरं बोलतोय? मग शोभा, खरंच बोलतोय का? आपण का घटस्फोट घेऊ? हवं तर प्रिया मॅडमना फोन लावून देतो, तू त्यांच्याशी नको बोल. नको नको नको, माझं चुकलं. ताई, कोणाच्या बी बोलण्यात येऊन ना स्वतःचं घर मोडू नका. माफ कर मला, चुकलं माझं. खरं तर ज्या विश्वासाने तू त्याच्या पाठीशी उभी राहिलीस तो विश्वास मी दाखवायला हवा होता. एक्झॅक्टली. हा? म्हणजे तेच ते. शोभाताई, काय झालं? झोपली शोभा? काही काम होतं का? नाही काही नाही, लवकर झोपल्या. हो, दमली असेल ना बिचारी. त्रास झाला असेल तिला पण दिवसभर. आपल्याकडे नुसते ते डिवोर्सचे पेपर बघितले तर इतका सगळा गोंधळ उडाला. मग ते प्रिया मॅडमच्या घरी काय होत असेल कल्पनेनेच मला टेन्शन आलंय. कसलं टेन्शन मला? अहो, ते प्रिया मॅडम त्यांच्या नवऱ्याबरोबर खरंच डिवोर्स देणार आहेत. अशामध्ये मुलांची काय चूक हो? मुलांचे फार हाल होतात ना. त्यांना बिचाऱ्यांना ना वडिलांचं प्रेम मिळतं ना आईचं प्रेम मिळतं. असं नाही झालं पाहिजे ना. मला तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर मी करते काय तरी. नाही, तुम्ही खरंच काही गोंधळ करू नका. होईल होईल. मालक मी करते ना, काय बी नाही म्हणत. नक्की ना? नाही नक्की. तुम्ही झोपा, तर शांत झोपा. हो. तुम्ही जमला असाल ना. चालेल. मोन्या, हो हो हो, लाईट बंद कर. हो, लाईट बंद करतो. हा, म्हात्रे, हे घ्या पेढे. पेढे? हो. का हो? डिवोर्स घेताय म्हणून? हो नाही, आम्ही डिवोर्स नाही घेताय आता. काल रात्री माझा नवरा घरी आला. त्याने माझ्या मुलांची माफी मागितली. पुन्हा असं वागणार नाही म्हणाला. मग मी पण माफ केलं. कधी सोडून जाणार नाही म्हणत होता. आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया म्हणाला. काल रात्री मला इतकं बरं वाटलं, तुम्हाला काय सांगू. चमत्कारच झाला. हो हो. मात्र हो, त्याने त्याच्या जवळचे पेपर फाडून टाकले डिवोर्सचे. आणि आता तुमच्याकडे आहेत ना, ते पण तुम्ही फाडून टाका. चालेल.
आनंदाने. मी बाकीच्यांना पण पेढे देते. अभिनंदन. हो. वा. आता तू खुश आहेस ना? खूप. थँक्यू. अरे थँक्यू काय, माझं कामच आहे ते. आणि खरं तर थँक्यू मी म्हणायला हवं. का? तू मला जादू करून दिलीस म्हणून. अहो तुमच्या जादूनी असं काही चांगलं होणार असेल ना तर मी तुम्हाला कधीच थांबवणार नाही.